आईला घरची होम मिनिस्टर म्हणतात, पण ती होम मिनिस्टर एक दिवस जर सुट्टीवरती गेली तर घरातल्या सगळ्यांचं रुटीन बिघडतं. तर आज आमचंसुद्धा तसंच झालेलं आहे. माझी तब्येत बरी नसल्यामुळे सकाळी उठायला मला जरा वेळ झाला, तर घरातल्या एका मेंबरांनी सगळ्यांना नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. सगळ्यांनी नाश्ता करून पोहे जरा जादा झाले, तर म्हटलं राहू दे, संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी तुम्हाला काहीतरी बनवून देते. म्हणून इथे मी पोहे घेतले, त्याच्यात आलं लसूण पेस्ट घातली, जगभराचे सगळे मसाले घातले, मीठ घातलं, 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं आणि थोडं पाणी घेऊन घट्ट असा त्याचा मी गोळा मळून घेतला. पुन्हा त्यातले छोटे-छोटे गोळे घेऊन मेंदू वड्यासारखे हातावर थापून घेतले. इडली पात्र घेतलं. इडली पात्रात सगळे ते मेंदू वडे ठेवून मी 15 ते 20 मिनिटं वाफवून घेतले. पुन्हा पॅनमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी घातली, कढीपत्ता घातला, 1 चमचा तीळ घातले आणि हे सगळे मेंदू वडे ठेवून गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत दोन्ही बाजूने मस्त असे मी फ्राय करून घेतले आणि झटपट असे पोह्याचे मेंदू वडे तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर शेअर करा.